हाय फ्रेंड्स, मी निलिमा कुलकर्णी सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज आपल्या सोबत आहे वन अँड ओनली स्वप्नील जोशी. स्वप्नील, खूप मनापासून स्वागत आहे तुझं. आज तू एवढ्या शूटिंग मधनं वेळ काढून आज आलेला आहेस. थँक्यू. नमस्कार. आणि मला माहिती आहे की तुम्हा सर्वांना स्वप्नीलशी भरभरून बोलायचं आहे. स्वप्नीलला खूप सारे प्रश्न विचारायचे आहेत, तर आमचा नंबर लिहून घ्या, आम्हाला फोन करा 02266899263 या नंबरवर. स्वप्नील, फोन यायला सुरुवात झालेली आहे. बहुतेक सगळेजण वाट पाहत होते 2:30 वाजण्याची. आपण पहिला फोन घेऊया. मुलुंडवरून रोहित जोशी आपल्या सोबत आहेत. रोहित, तुमचा प्रश्न विचारा. हाय स्वप्नील, माझा प्रश्न असा आहे की तू कंटिन्युअस रोमॅन्टिक किंवा चॉकलेट बॉयच्या भूमिका साकारतोस, तर तुला अशी कधी भीती वाटते का की तुला टाइपकास्ट तू होऊ शकतोस, अशी कधी भीती वाटते तुला? हाय रोहित, थँक्यू. पण मला अशी भीती अजिबात वाटत नाही. आणि मला जेव्हा जेव्हा लोक प्रश्न विचारतात की तू रोमॅन्टिक चॉकलेट हिरोचे रोल जास्त का करतोस, ॲक्शन फिल्म्स का करत नाहीस, तेव्हा मी नेहमी असं गमतीत उत्तर देतो की जो चीज प्यार से हो सकती है उसके लिए झगड़ा क्यों करना मेरे भाई. वा वा. जे प्रेमाने होऊ शकते ते प्रेमाने करूया. सो नो, आय लाईक डुईंग रोमॅन्टिक फिल्म्स. आणि टाईपकास्ट व्हायची भीती मला अजिबात वाटत नाही. कारण मला असं वाटतं की रोमॅन्स किंवा प्रेमकथा किंवा प्रेम हा विषय इतका मोठा आहे आणि इतका व्यापक आहे की त्याचे सगळे कंगोरे टॅप करेपर्यंत अजून आपल्याला 20 वर्ष लागतील. सो आय रिअली डोंट थिंक की मी टाईपकास्ट होईन असं मला वाटतं. नक्कीच. आणि ते असं शक्यच नाहीये, कारण मित्वाचं यश आता आपल्या समोर आहे. खूप मनापासून अभिनंदन. 7वा आठवडा आणि अजूनही सक्सेसफुली सुरू आहे. हो, येस, अबाउट 40 स्क्रीन्स आणि 68 शोज अ डे. खूप. आणि म्हणजे 7वा आठवडा ही अभिमानाची गोष्ट आहेच, पण त्याचबरोबर जे दर्दी लोक आहेत, ज्यांना ह्यातला व्यवसाय कळतो, त्यांना कळेल की 7व्या आठवड्यात इतक्या लार्ज स्क्रीन्स आणि इतके लार्ज नंबर ऑफ शोज पर डे ह्याचा अर्थ किंवा ह्याचं महत्व व्यावसायिक दृष्ट्या खूप जास्त आहे. मला असं वाटतं की 2015 मधला हा पहिलाच सिनेमा आहे जो एवढा चालतोय. आणि खरंच म्हणजे एवढं मोठं यश आता मित्वानीच मिळवलं आहे. त्यामुळे खरंच अख्ख्या टीमचं मनापासून अभिनंदन. ॲब्सोल्युटली. आणि अख्ख्या टीमचीच मेहनत आहे. कारण मी नेहमी असं गमतीत म्हणतो की आपण अभिनेते किंवा अभिनेत्री, आपण पडद्याच्या पुढची माणसं दिसत राहतो, त्यामुळे आमचं खूप जास्त कौतुक होतं. पण दिग्दर्शक, निर्माते, लेखक, प्रेझेंटर, म्युझिक डिरेक्टर्स, लिरिसिस्ट, या सगळ्यांच्या मेहनतीतनं बनणारं ते कथानक असतं किंवा ती गोष्ट असते. आय थिंक द क्रेडिट गोज टू एव्हरीबडी. आणि अर्थात महाराष्ट्राच्या जनतेचे. म्हणजे परत गोईंग बॅक टू द फर्स्ट क्वेश्चन की टाईपकास्ट होण्याची भीती वाटत नाही का, तर मला असं वाटतं की ह्याचं उत्तर मित्वाचं यश आहे, असं मी मनापासून सांगेन. आपल्या समोर आहे मित्वाचं यश. आपण पुढचा फोन घेऊया. बीडवरून अशोक टंकलवार आपल्या सोबत आहेत. अशोक, तुमचा प्रश्न स्वप्नीलला विचारा. फोन कट झालेला आहे. पण पुढचा फोन घेऊया. जालनाहून अभय देशपांडे आपल्या सोबत आहेत. अभय, तुमचा प्रश्न स्वप्नील जोशी यांना विचारा. तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा अभय, बोला. मला सरांना विचारायचं आहे की तुला सर दुनियादारी 2 वगैरे काही येण्याचे चान्सेस आहेत का? किती गोड. दुनियादारी 2 येण्याचे चान्सेस आहेत की नाही, एक तर मनपूर्वक आभार. दुनियादारीवरचं तुमचं प्रेम पुन्हा एकदा या प्रश्नातनं कळतंय आम्हाला सगळ्यांना, आणि आम्ही खूप ऋणी आहोत त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे. दुनियादारी 2 चं आत्ता तरी प्लॅनिंग नाही आहे असं मी ठामपणे सांगू शकतो. पण यू नेव्हर नो. सिनेमा हे माध्यमच असं आहे की स्वप्नांचं माध्यम आहे, आणि कधी संजय जाधवला एखादं नवं स्वप्न पडेल आणि कधी त्याला दुनियादारी 2 बनवावं असं वाटेल मला माहिती नाही. आय एम ऑल्सो वेटिंग फॉर दॅट डे. पण आत्ता तरी तुर्तास दुनियादारी 2चं काही प्लॅनिंग नाही आहे. पण इतकं नक्की सांगेन की लवकरच आम्ही सगळे दुनियादारीची टीम जी आहे ते एक नवीन सिनेमा तुमच्यासाठी घेऊन येऊ, आणि त्याची अनाउन्समेंट आणि ते अर्थात संजय करेल, आणि दॅट टाइम एक सरप्राईज आपल्याला बाकी आहे अजूनही. आणि ही अख्खी टीम, ही तुफान टीम आता पुन्हा एकदा समोर येणार आहे. ऍब्सोल्युटली. ते इतकं मी नक्कीच सांगू शकतो. ते काय असेल ते, म्हणजे दुनियादारची सगळी लोक एकत्र येतात तर काय गंमत होणार आहे, आय थिंक ते संजय जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा नक्कीच आपल्याला सांगेल. अर्थातच. पण जसं आपण म्हणतो की दुनियादारी आज 1.5 वर्ष झालंय, ऑलमोस्ट जास्त त्याहीपेक्षा. पण दुनियादारीच्या आठवणी, दुनियादारीची गाणी ही सगळी आताही तेवढीच ताजी तवानी आहे. दुनियादारीची एखादी गोड आठवण आमच्याशी प्लीज शेअर कर. दुनियादारीच्या अनेक आठवणी आहेत. कारण दुनियादारी म्हणजे आम्ही नेहमी असं गमतीत म्हणतो सगळे, मी, अंकुश, सई, संजय, की दुनियादारी सारखा एक चित्रपट किंवा दुनियादारी सारखी एक सक्सेसची फेज प्रत्येक क्रिएटिव्ह माणसाच्या आयुष्यात यावी. कारण नेहमी येत नाही तशी. म्हणजे सक्सेस खूप वेळा मिळतो, पण असा युफोरिया
म्हणजे अक्षरशः दुनियादारी 50 वेळा बघितलेली अनेक लोक, म्हणजे अनेक, साधारण दुनियादारी 50 वेळा बघितलेली 50 माणसं माझ्या माहितीत आहेत. म्हणजे आपण जनरली साऊथच्या फिल्म्सबद्दल असा युफोरिया ऐकतो की, पण रांगा लागलेल्या बघितल्यात. आत्ताच्या जमान्यात जिथे तुमच्याकडे एंटरटेनमेंटची शेकडो माध्यमं अवेलेबल आहेत, तेव्हा दुनियादारीसाठी रांगा लागलेल्या मी बघितल्या. दुनियादारी नंतर म्हणजे एक किस्सा आवर्जून सांगतो की, एक डोंबिवलीच्या बाई आहेत, त्यांचे यजमान अनेक वर्षांपूर्वी वारले आणि तेव्हा ते दोघे एकत्र खूप नाटकं बघायचे त्यांच्या तारुण्यात. तर त्यांचे यजमान जेव्हा वारले तेव्हा त्या बाईंनी असं ठरवलं की इथून पुढे मी सिनेमा बघणार नाही, नाटक बघणार नाही, कारण ज्या माणसाबरोबर मी ते एन्जॉय करायचे वो मेरी जिंदगी में नहीं तो अब क्या देखने का. त्यांनी काहीतरी 20 का 21 वर्षानंतर पहिल्यांदा जो सिनेमा बघितला थिएटरमध्ये जाऊन तो दुनियादारी होता. क्या बात आहे. नक्कीच ते त्यांच्या श्रेयसला पाहत असतील. सो आय एम सेइंग की ऐसा युफोरिया, त्यामुळे दुनियादारी फॉर द रेस्ट ऑफ आवर लाईफ, म्हणजे सिनेमे सगळेच करू, मी पण करीन, सिनेमे हिट होतील, फ्लॉप होतील, हे चालू राहील, पण दुनियादारी होता आहे आणि आयुष्यभर माझ्या आयुष्याचा एक अत्यंत गोड आणि अविभाज्य घटक राहणार आहे. अक्षरशः मराठी सिनेमाच्या इतिहासातलं एक सुवर्ण पान आहे हे, असंच म्हणायला पाहिजे. आपण पुढचा फोन घेऊया. औरंगाबादहून सुधाकर सोनावणे आपल्या सोबत आहेत. सुधाकरजी, तुमचा प्रश्न विचारा. आज सर्वप्रथम स्वप्नील जोशी साहेबांना मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचं मितवाच्या यशाबद्दल. आज ते मराठी मधले सुपरस्टार आहेत. अनेक यशावर यशाची शिखर ते पादाक्रांत करतायत. आम्हाला त्यांचं खूप खूप समाधान वाटतंय. आणि त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की, आपण खूप काही स्ट्रगल करत इथपर्यंत आलेला आहात असं माझ्या ऐकिवात आहे, आणि शेवटी एवढं मोठं यश संपादन केलं ते काही असं सहजासहजी आपल्याला प्राप्त झालं असं नाही. तर आम्हाला जरा थोडस हे जाणून घ्यायला आवडेल की आपली सुरुवात कशा प्रकारे झाली आणि कसं आपण इथपर्यंत पोहोचला. तर थोडस जर त्याच्यावर प्रकाश झोत टाकला तर थोडस नॉस्टॅल्जिक आज करणार आहे. नॉस्टॅल्जिक हो सुधाकरजी, मनपूर्वक धन्यवाद तुमचे. आणि माझी सुरुवात झाली खरं तर उत्तर रामायणापासून. त्यातले जे लवकुश होते, 8-9 वर्षाची जी मुलं होती ज्यांनी, आणि आज काय योगायोग आहे की आज रामनवमी आणि त्यांनी हा प्रश्न विचारावा. तर तुम्हाला सर्वात आधी रामनवमीच्या शुभेच्छा. आणि त्या निमित्ताने मी परत त्या एरात गेलो जेव्हा, तर ते 8-9 वर्षाचा कुश त्यातला मी होतो. लव आणि कुश असे ते जे येस ऍब्सोल्युटली. आणि तिथून सुरुवात झाली. आणि हो येस, सक्सेस आहे तर स्ट्रगल आहे, सक्सेस आहे तर फेलियर आहे. त्यामुळे खूप चांगले वाईट अनुभव येत गेले. मला फक्त 2 गोष्टींची इकडे नमूद करावीशी वाटते. एक म्हणजे आपले मराठी मध्यमवर्गीय संस्कार, चाळीतले, गिरगावातले मराठी मध्यमवर्गीय संस्कार, जे गिरगाव किंवा चाळीपुरते मर्यादित नाही, सगळ्या मराठी मध्यमवर्गीय घरांमध्ये हेच संस्कार, हेच अपब्रिंगिंग आहे. त्याचा मला नितांत फायदा झाला आणि अजूनही होतो, आणि त्याचा मला अभिमान आहे. आणि दुसरा मला खूप फायदा झाला की माझ्या वडिलांनी मला लहानपणी असं सांगितलं होतं एकदा की 2 गोष्टी आयुष्यात लक्षात ठेव स्वप्नील. एक की आपल्या घराबाहेर सतत चपला पाहिजेत, म्हणजे आपल्या घरात सतत माणसं येत जात राहिली पाहिजेत. आणि दुसरं असं की एकदा जो माणूस आपल्या घरात किंवा आयुष्यात येईल तो आपण कधी दूर करायचा नाही. मग तो माणूस परिस्थितीमुळे दूर गेला किंवा त्याचा काही मिसअंडरस्टँडिंगमुळे दूर गेला तर तो त्याचा, आपल्याकडून तो माणूस परत दूर जाता कामा नये. एकदा चप्पल ज्याची एकदा आपल्या दरवाजात ज्याची काढली आणि तो आत आला, उसके बाद उसको हम बाहर नहीं निकालेंगे अपनी जिंदगी और घर से. या 2 गोष्टी मी सातत्याने पाळण्याचा प्रयत्न करतोय. मराठी मध्यमवर्गीय संस्कार जोपासण्याचा प्रयत्न करतोय आणि हे म्हणणं बाबांचं पाळण्याचा प्रयत्न करतोय. अँड आय थिंक दॅट इज द सक्सेस. आणि ह्या सगळ्याला आपण त्याला नाव देतो, कोणी त्याला सक्सेस म्हणतं, कोणी त्याला सुपरस्टारडम म्हणतंय, कोणी त्याला म्हणतंय की, म्हणजे त्याला वेगवेगळी नावं आहेत. पण आय थिंक दिस इज द USP. आपला मराठीपणा, मराठी बाणा इज द USP. खरंच. आणि त्यामुळेच तू सर्वांच्या यारो का यार आहेस तू आणि सर्वांचा लाडका आहेस तू. अर्थात आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. वाशिमहून प्रमोद पवार आपल्या सोबत आहेत. प्रमोदजी, तुमचा प्रश्न स्वप्नील जोशी यांना विचारा. हा, नमस्कार स्वप्नील जोशी. नमस्कार सर. यापूर्वी जितेंद्र जोशी सर आले होते आणि मी एक प्रश्न असा विचारला होता की प्रत्येक अभिनेते असे म्हणतात की मला या क्षेत्रामध्ये यायचं नव्हतं, मला डॉक्टर व्हायचं होतं, कोणी म्हणतात मला इंजिनियर व्हायचं होतं, कोणी म्हणतात IAS अधिकारी व्हायचं होतं. तुमचं नेमकं कसं झालं?
आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की चित्रपटामध्ये जे डबल रोलची भूमिका केली जाते याबद्दल थोडं सांगा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर की हो, मला लोक मला विचारतात की तुला काय व्हायचं होतं. जसं मी बीकॉम केलंय आणि मी LLB ची पहिली 2 वर्ष केलेत. सो मी अभ्यास पूर्ण केलाय इन दॅट सेन्स. पण लोक मला नेहमी विचारतात की तू ऍक्टर नसता झालास तर काय झाला असतास. आणि मी नेहमी असं म्हणतो की मी ऍक्टर नसतो झालो तर मी काहीच नसतो झालो. कारण आय डोंट बिलीव्ह इन प्लॅन बी. खूप आधीपासून ऍक्टिंग करायचं म्हणजे डोक्यात होतं. तेव्हा त्याचा व्यवसाय होईल का किंवा त्याचं करिअर होईल का हे कळण्या इतकंही मोठं नव्हतं. पण पहिल्यांदा आवड होती. पहिल्यांदा काम केलं तेव्हा मी 9 वर्षाचा होतो. उत्तरामाळ्यात मी जेव्हा नॅशनल टेलिव्हिजनवर काम केलं तेव्हा मी 9 वर्षाचा होतो. त्यामुळे तेव्हा त्याला करिअर आणि हे सगळं आउटलुकच नव्हतं. पण इतकं माहिती होतं की हे खूप भावतंय, हे खूप आपलं वाटतंय. म्हणजे लाईट्स ऑन झाले की डोळ्यात एक चमक यायची जी अजूनही येते. किंवा कॅमेरा काउंटडाऊन सुरू झाला 10, 9, 8, 7 चा की अजूनही पायातली ताकद जाते जी तेव्हाही जायची. सो दॅट युफोरिया, आय थिंक दॅट इज द किक. सो दॅट इज द बेस असं मला वाटतं. आणि दॅट इज व्हॉट क्लिक्स. त्यामुळे ऍक्टर झालो नसतो तर मी काहीही झालो नसतो. आय वुड हॅव बीन अ नोबडी. पण यातलाच दुसरा मेसेज हा आहे की तुम्हाला आवडतंय तेच करा, मनापासून करा आणि अर्थात यशाची पायरी आहे समोर. पण ब्रेक घेऊया. अजून खूप गप्पा मारायच्या स्वप्नील आणि बऱ्याच प्रेक्षकांना प्रश्न विचारायचे. घेऊया एक छोटासा ब्रेक, परत येऊया. ब्रेक नंतर सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजचं सेलिब्रिटी टॉक टाइम खूप खास आहे, खूप स्पेशल आहे, खूप माइंड ब्लोईंग आहे. कारण आपल्या सोबत आहे स्वप्नील जोशी. स्वप्नील, फोन आज खूप येत आहेत त्यामुळे मला बोलायला खूप कमी वाव मिळणार आहे. तर आपण पुन्हा एकदा फोनवर जाऊया. बीडहून अशोक तेलंग आपल्या सोबत आहेत. अशोक, तुमचा प्रश्न स्वप्नील जोशी यांना विचारा. हॅलो सर. हॅलो सर. हाय अशोक. हा सर, मी तुमचा बहुत मी चाहता सर तुमचा मी. हा अशोक, तुमचा प्रश्न विचारा. सर मला एक प्रश्न विचारता. मी तुमचा मित्र पिक्चर बघितला, खूप मला आवडला, दुनियादारी बघितला. पण आपण हिंदीमध्ये काय येत नाही, हिंदीमध्ये काय येत नाही. अशोक, थँक्यू सो मच की तुला असं वाटतंय की मी हिंदी सिनेमा करावा. आणि कदाचित या वर्षाच्या अखेरीपर्यंत तुझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे असेल. पण त्याच्याबद्दल मी आता खूप बोलत नाही. खूप सरप्राईजेस देणार तू आम्हाला आणि आज या टॉक टाइम मध्ये तू खूप सांगतोय. त्यामुळे खूप आता 2015 मध्ये काय काय सरप्राईज मिळणार आहेत आम्हाला. नाही, पण मी त्यापेक्षा काहीतरी महत्वाचं सांगतोय. म्हणजे हे होईलच आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याच्याबद्दल बोलीनच. पण मी कितीही सिनेमे केले, हिंदी करीन, अजून कुठल्या भाषेतले करीन, ते अलहिदा. मी काहीही केलं तरी मी जोपर्यंत सिनेमा करीन तोपर्यंत मराठी सिनेमा नक्की करीन. कारण मराठी माणसांनी आम्हाला प्रेम देऊन इथपर्यंत आणलंय. मराठी माणसांनी आम्हाला मोठं केलंय. सो पहला प्यार इज मराठी फिल्म्स. सो विल कीप डुईंग मराठी फिल्म्स. ते देणं तू लागतं असं तुला जाणवत राहतं. खरंच. आणि मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलेलं आहे, अख्ख्या जगभरातल्या मराठी प्रेक्षकांनी. खरं तर जेव्हा आपण म्हणतो की अमेरिकेत सुद्धा तुझे खूप फॉलोअर्स आहेत, तर हे सगळं जे आहे आणि या सगळ्या फॉलोअर्सना आता मात्र तू खूप छान उत्तरं देत असतोस ट्विटरच्या माध्यमातून. स्वप्नील, 18,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स. खरंच म्हणजे मराठी इंडस्ट्रीत आय थिंक हे पहिल्यांदाच असं झालं असेल. तू खूप जास्त ट्विटरवर ऍक्टिव्ह आहेस, खूप व्हेरीफाईड पण आहे आता. तर याविषयी तू इतका सजग आहेस, त्यामुळे तू तरुणांचा आहेस, तू आपला आहेस. तर तुला कसं वाटतं की या सगळ्यांबरोबर कनेक्ट राहण्याचं एक माध्यम वाटतं तुला मोठं? ऍब्सोल्युटली. आणि खूप महत्वाचं माध्यम आहे. मी नेहमी असं म्हटलंय आणि मी परत एकदा म्हणू इच्छितो की येणाऱ्या काही वर्षांमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म्स, मग ट्विटर असेल, फेसबुक असेल, युट्यूब असेल, इन्स्टा असेल, डिजिटल प्लॅटफॉर्म्सचं महत्त्व चित्रपट आणि आयुष्य दोघांमधले खूप वाढणार आहे. आणि त्याची नांदी काय की ट्विटरनी पहिला मराठी ऍक्टर व्हेरीफाय केला आणि तो मी आहे. आणि इट्स अ बिग अचीवमेंट. खूप यासाठी तुझं अभिनंदन. खरं तर थँक्यू. पण मला असं परत वाटतं की माझं अकाउंट व्हेरीफाय झालं ही आनंदाची गोष्ट आहेच. पण ह्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट ही आहे की ट्विटर सारख्या एका माध्यमाने मराठी सिनेमा, मराठी चाहते, मराठी रसिक ह्याची नोंद घेतली किंवा ह्याला दिलेली दाद आहे असं मला मनापासून मराठी ट्वीट्स वाढलेले आहेत आता की स्वप्नील जोशी के लिए इतने ट्वीट्स आते होंगे की उनको लगा होगा की अरे व्हेरीफाय करना चाहिए. मग ते ट्वीट्स कोण करत होतं तर मराठी रसिक प्रेक्षक करत होते, आपल्या युथ करताय, आपले फॅन्स करतायत. सो आय थिंक दॅट इज इन अ व्हेरी बिग वे ती प्रेक्षकांची दाद आहे. ट्विटरनेही मराठी सिनेमाला दिलेली दाद आहे असं मला वाटतं की पहिला मराठी सेलिब्रिटी ज्यांना त्यांनी व्हेरीफाय केलं. सो इट्स अ बिग हाय. पण आय लव्ह टू बी कनेक्टेड. मला असं वाटतं की आजचा जमाना असा आहे की पूर्वी कसं होतं की स्टार्स खूप लार्जर दॅन लाईफ वाटायचे म्हणून ते स्टार्स वाटायचे.
आताचा जमाना असा आहे की ते जितके आपले वाटतील ना तितके मोठे वाटतील, वा. असं मला मनापासून वाटतं. आणि माझा नेहमीच पीपल कनेक्ट खूप चांगला राहिलाय. आय बिलीव्ह इन दॅट. म्हणजे मी नेहमी माझ्या मित्रमैत्रिणींना असं विचारतो की आधी आपण प्रसिद्ध होण्यासाठी मेहनत करायची आणि मग खूप प्रसिद्ध झाल्यावर लोकांनी बघू नये म्हणून मोठा गॉगल लावून फिरायचं. मला ह्यातलं लॉजिकच कळत नाही. मला आवडेल मला मॉब केलेलं, मला धक्का लागलेला. आय लाईक टू गेट मॉब बिकॉज मी ह्यासाठी तर केलं. कशासाठी करतोय हे सगळं? लोकांची दाद, लोकांचं प्रेम मिळवण्यासाठी करतोय. सो आणि त्याचं एक एक्सटेन्शन इज ट्विटर किंवा फेसबुक किंवा ही कनेक्टिव्हिटी. अँड आय एम व्हेरी हॅपी की ट्विटरवर रेग्युलर फॉलोअर्स आहेत, ते रेग्युलरली ट्विट्स अपडेट करतात, फॉलो करतात. आणि त्या निमित्ताने एक वेगळा परिवार ट्विटरचा किंवा फेसबुकचा मला मिळाला. खरंच म्हणजे त्या फॅन्सना तू प्रत्यक्ष भेटू शकत नाहीस किंवा ते फॅन्स तुला भेटू शकत नाहीत, पण त्यांच्या एका ट्विटला तू केलेला रिप्लाय त्यांच्यासाठी लाख मोलाचा असतो. आणि माझ्यासाठीही. आता मीही वेट करतो की एखादा चांगला ट्विट केला किंवा फोटो टाकला किंवा नवीन न्यूज टाकली तर माझे जे शुअर शॉट फॅन्स आहेत ते त्याला रिॲक्ट कसं करतात, ते त्याला रिसीव्ह कसं करतात. माझ्यासाठी दॅट इज अ बॅरोमीटर की दुनिया ह्याला कसं रिसीव्ह करेल. सो इट्स अ टू वे थिंग. आणि तू अनेक जणांना प्रमोटही केलंय सध्या. तुझ्यामुळे अनेक जणांनी ट्विटर जॉईन केलेलं आहे. म्हणजे प्रेक्षकांनी सुद्धा आणि सेलिब्रिटींनी सुद्धा. मुक्ता हे लेटेस्ट उदाहरण आहे. मुक्ता लेटेस्ट उदाहरण आहे. हो. पण मला असं वाटतं की करायला पाहिजे. आपण ज्या माध्यमात काम करतो त्या माध्यमात इट इज अ पीपल्स मीडियम. आणि द मोर यू आर कनेक्टेड टू युअर ऑडियन्सेस द बेटर चान्स यू हॅव टू रीच देम. आणि द ओनली वे टू डू दॅट इज टू कीप एक्सटेंडिंग. तुम्ही तुमच्या कक्षा वाढवत गेल्या पाहिजेत कनेक्टिव्हिटीच्या. आणि म्हणून मी मुक्ताच्या मागे लागलो होतो. आमची गेट वेल सून नाटकाची सगळी टीम आहे, सतीश आहे, संजय जाधव आहे, या सगळ्यांना ट्विटरवर सगळे ट्विटरवर आलेले आहेत. पण आता आपले फोन पण वाट पाहत आहेत. मुंबईहून संदीप पाटील आपल्या सोबत आहेत. संदीप, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार स्वप्नील. नमस्कार. तुमचा मी मितवा बघितला. खरंच एवढा अभिमान वाटला मला. मराठी पिक्चर पहिल्यांदा मी बघितला. म्हणजे मिसेस माझी संजना स्वतःहून मला कोरमवाला घेऊन गेली ठाण्याला बघायला आणि मी बघितला. शेवटला मी एवढा भावूक झालो. काय ऍक्टिंग केली तुम्ही. खरंच तुमच्या पुढच्या करिअरसाठी तुम्हाला खूप बेस्ट ऑफ लक. आणि एक थोडासा मुद्दा बोलायचा होता मला की तुम्ही खरोखर मराठी चित्रपट सृष्टीचे श्रीकृष्ण आहेत. म्हणजे आपली मराठी जी पिक्चर सृष्टी होती संपत आली होती. एक श्रीकृष्णाच्या तुमच्या जन्माने ती परत एकदा आता नव्याने रूपाने उभरते. कृपया तुम्ही हिंदी पिक्चरचा कधीही विचार करू नका. तुम्ही असेपर्यंत तुम्ही जिथपर्यंत आहेत तिथपर्यंत मराठी चित्रपट सृष्टी चांगल्या प्रकारे चालणार आहे, चांगल्या प्रकारे ग्रोथ होणार आहे. कृपया हिंदीच्या याच्यामध्ये जाऊ नका तुम्ही. माझ्या आणि माझ्या पुढच्या तुम्हाला वाटच्यासाठी खूप खूप शुभेच्छा स्वप्नील. आणि संदीपनी खूप मोठी दाद दिलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की तू श्रीकृष्णाचा अवतार आहेस मराठी इंडस्ट्रीसाठी. नाही, मला असं वाटतं की हे संदीपचं प्रेम आहे आणि आय एम हंबल्ड. मी काय म्हणू. पण ॲट द सेम टाइम मला माझ्या सगळ्या कलिग्स फ्रॅटर्निटीचंही कौतुक करायचं आहे. कारण म्हणजे संदीप की बात सर आंखों पर. पण हे कोणीच एक माणूस करू शकत नाही. चांगले दिग्दर्शक आहेत, चांगले निर्माते आहेत, चांगलं कथानक आहेत, चांगले ऍक्टर्स आहेत, चांगले ऍक्ट्रेसेस आहेत. या सगळ्यांच्या कोलॅबोरेशननी चांगले सिनेमे बनतात आणि त्याला रसिक प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात. म्हणून आम्हाला आणखीन ऊर्जा मिळते ते बनवायला. खरंच स्वप्नील, तुझी एक खूप मोठी म्हणजे दाद देण्यासारखी गोष्ट आहे की श्रेय कधी तू स्वतःवर घेत नाहीस तर अख्ख्या टीमला देतोस आणि हाच तो मोठेपणा आहे. आपण आणखी गप्पा मारायच्या आहेत पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आणि आपल्याशी भरपूर गप्पा मारायला आलेला आहे स्वप्नील जोशी. स्वप्नीलशी खूप मनमोकळ्या गप्पा चालू आहेत पण खूप फोन अजूनही आपली वाट बघतायत, तुझ्याशी बोलायला ते उत्सुक आहेत. आपण थेट फोनवर जाऊया. मुंबईहून चंद्रशेखर करमरकर आपल्या सोबत आहे. चंद्रशेखर, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार स्वप्नील सर. नमस्कार. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. तुमचा मितवा दुनियादारी पिक्चर मी बघितला. मितवा मला खूपच आवडला. मी प्रोफेशनली सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पण मध्ये मध्ये मला स्टोऱ्या लिहायची खूप आवड आहे. तर मी डॉन मुंबईत आलाय ही स्टोरी लिहिली आहे. मला एखादं चांगलं प्रोडक्शन हाऊस मिळालं ना तर मी तुम्हाला ते एक हे करून तो डॉन लिहिलेला आहे. तर तुम्हाला डॉनची भूमिका करायला आवडेल काय? स्वप्नील तुला डॉनच्या भूमिकेत कोणी इमॅजिन करू शकतं हेच खूप वेगळं आहे. माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग कमेंट आहे हा की त्यांनी मला डोक्यात ठेवून एक गोष्ट लिहिली. आय थिंक इट्स अ ह्यूज कॉम्प्लिमेंट. मी तुम्हाला कसं सांगू,
कारण कुठल्या निर्मात्याला अशी गोष्ट करावीशी वाटेल हे आत्ता मी कुठल्या तरी निर्मात्याच्या वतीने सांगणं खूप कठीण आहे. त्यामुळे आय रिअली डोंट नो की आत्ता या गोष्टीला निर्माता कोण मिळेल. पण मी डॉनचा रोल करू शकेन का नाही किंवा मला करायला आवडेल का नाही हे मी गोष्ट वाचली तर नक्की कळवू शकेन. आणि त्यासाठी माझं ट्विटर हँडल तुम्ही लिहून घ्या. इट इज @स्वप्नील जोशी SWWAPNILJOSHI. आणि मला ट्विटरवर फॉलो करा आणि एक डायरेक्ट मेसेज पाठवा आणि वी विल कनेक्ट अँड आय विल टॉक टू यू. नक्कीच. आपण पुढच्या फोनवर जाऊया. बुलढाण्याहून गोपाल पाटील आपल्या सोबत आहेत. गोपाळ, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार गोपाळ. नमस्कार सुनील सर. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. आपल्याला मित्र मूवी मध्ये काम करून कसं वाटलं आणि प्यारवाली लव्ह स्टोरी मधला तो एक डायलॉग बोला तो आओ ना भी. अरे आओ ना फिर. क्या बात है. आणि मित्वामध्ये काम करून खूप भारी वाटलं. दर्जा 1 नंबर, आउटस्टँडिंग. खूप कमी सिनेमे असे नशिबात येतात जे खूप सेन्सिटिव्ह असतात. आणि जनरली मी नेहमी असं म्हणतो की जे सिनेमे क्रिटिक्सना आवडतात ते बॉक्स ऑफिसवर फार चांगला गल्ला करू शकत नाही, दुर्दैवाने. आणि जे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला करतात ते क्रिटिक्सना आवडतातच असं नाही. आय थिंक मितवासारखे फार मोजके सिनेमे येतात जे क्रिटिक्स म्हणजे क्लासेस आणि मासेस या दोघांनाही इक्वली आनंद देऊ शकतात. सो आय थिंक आय एम व्हेरी लकी अँड व्हेरी ऑनर्ड की मितवासारख्या सिनेमाचा मी भाग होऊ शकलो. आणि मी नेहमी असं म्हणतो की मितवा या गोष्टीचं आणि या एक्झिक्युशनचं सगळं श्रेय माझ्या बहिणीला आहे, स्वप्नाला आहे. आणि स्वप्नाचं विजन होतं, स्वप्नानी हा सिनेमा असा बघितला आणि आम्ही फक्त इमानदारीत स्वप्नाच्या सांगण्याप्रमाणे काम करत गेलो. अँड आय थिंक द रिझल्ट इज फॉर एव्हरीबडी टू सी. नक्कीच. मितवा एक खूप वेगळा, फ्रेश आणि असा ताजा तवाना म्हणजे अशी भेटच आली एक 2015 मध्ये असंच म्हणता येईल. हो, त्याचा फ्रेशनेस इज ऑल्सो अ बिग त्याचं श्रेय टू द DOP प्रसाद भेंडे. प्रसादनी फार सुंदर सिनेमा दाखवला कारण त्याच्या लेन्समधनं आपण तो सिनेमा पाहिला. आय थिंक इज डन अ फॅन्टॅस्टिक जॉब विथ द फिल्म. क्या बात आहे. आपण पुढच्या फोनकडे जाऊया. पुण्याहून अभिनय ठोंबरे आपल्या सोबत आहेत. अभिनय, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. आधी मी स्वप्नील सरांना मितवाबद्दल फार शुभेच्छा देऊ इच्छितो. थँक्यू. हॅलो सर. धन्यवाद. बोला. हा सर. तर आमच्या घरामध्ये लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच तुमचे पिक्चर आवडतात आणि मितवा तर सर्वांनाच अगदी फारच आवडलेला आहे. दुसरं मला असं सांगायचं होतं, कॉमेडी सर्कस मधून आम्ही तुमच्यातील विनोदी अभिनेता सुद्धा पाहिलाय. तर तुमच्यामध्ये तो एक कॉमेडी अभिनेता दडून बसलेला आहे, तो आम्हाला पुढच्या काही भविष्यामध्ये मराठी पिक्चर मधून दिसेल का? नक्की दिसेल. खूप उत्तम प्रश्न अभिनय तुमचा. आणि मी पण वाट बघतोय की मला चांगली कॉमेडी फिल्म कधी करता येईल. आणि खरं आहे तुमचं म्हणणं, मी अजून मराठीत कॉमेडी सिनेमा केला नाही आणि मला करायचा आहे कॉमेडी सिनेमा किंवा कॉमेडी फिल्म करायचे. पण आपला परत मराठी चित्रपटातला कॉमेडीचा दर्जा किंवा कॉमेडीचा इतिहास इतका स्ट्रॉंग आहे, म्हणजे मग ते दादा असतील, अशोक मामा असतील, लक्षा मामा असतील, राईट अप टू भरत, केदार, इतकं काही आणि इतकं उत्तम करून ठेवले लोकांनी की जर कॉमेडी फिल्म करायची असेल तर त्याला व्हॅल्यू ॲडिशन करणारी फिल्म करायला पाहिजे. सो अशा एखाद्या स्क्रिप्टच्या शोधात होत आणि होपफुली मी कॉमेडी फिल्म करू शकेन. चांगली करीन, वाईट करीन, तो पुढचा भाग झाला. पण मला मनापासून कॉमेडी सिनेमा. खरंच पण स्वप्नील, याचा विचार करायला काहीच हरकत नाही. आपण पुढच्या फोनकडे जाऊया. कोल्हापूरहून दीपक आव्हाळे सोबत आहे. दीपक, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार दीपक. हा नमस्कार सर. मला मितवा मधला आपला डायलॉग आहे ना, तो ऐकायचा होता. कुठला? कुठला? आधी तू म्हणून दाखव. आधी तू म्हण, मग मी तुझ्या मागे म्हणतो. त्यांना मितवा मधला एखादा डायलॉग तुझ्या तोंडून ऐकायचा आहे. तुझा आवडता कुठला डायलॉग आहे? मला मितवातली माझी आवडती लाईन दुर्दैवाने माझ्या तोंडी नाहीये. त्याचं उत्तर जो पंच आहे तो प्रार्थनाच्या तोंडी आहे. पण तो डायलॉग मला फार आवडतो. आणि तो डायलॉग असा आहे की मी तिला विचारतो की अवनी प्रेम म्हणजे काय, आणि ती म्हणते जे तू माझ्यावर करत नाहीस ते. मला असं वाटतं की शिरीष लाटकरनी किलिंग म्हणजे ह्याच्यापेक्षा प्रेमाची सोपी आणि थेट व्याख्या माझ्या माहितीत नाही. सो आय थिंक दॅट इज माय फेवरेट लाईन इन द फिल्म. पुढच्या फोनकडे जाऊया आपण. मुंबईहून सागर आपल्या सोबत आहेत. सागर, तुमचा प्रश्न स्वप्नील जोशी यांना विचारा. हॅलो. येस सागर, तुमचा प्रश्न लगेच विचारा. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार.
नमस्कार. मला फक्त एवढं तुमच्या मितवा मूवी पण खूप छान आवडला, प्यारवाली पण खूप आवडला. एवढं सगळं तुम्ही करताना तुम्ही तुमचं फिटनेस कसा मेंटेन करता, घरी किती वेळ देता, घरच्यांसाठी किती वेळ देता, हे मला ऐकायला फार बरं वाटेल. या दोन्ही प्रश्नांची सांगड जी काय त्यांनी घातलेली आहे. माझ्या घरचे हा कार्यक्रम बघतायत आणि त्यांना आता इतकं बरं वाटणार आहे की तुम्ही हा प्रश्न विचारलाय मला सागर. घरी फार वेळ नाही देऊ शकत आणि आय एम नॉट व्हेरी प्राऊड ऑफ इट. पण खरंच कामाच्या व्यापात कधी कधी जनरली काय होतं, आपली माणसं असतात ना, त्यांना नेहमी ग्रांटेड घेतलं जातं आणि टू अन एक्सटेंट आई वडील आणि बायको तिघांनाही ग्रांटेड घेतो मी, कारण ती माझी माणसं आहेत. फार वेळ देऊ शकत नाही, पण जो देतो तो क्वालिटी टाइम देण्याचा प्रयत्न करतो आणि फिटनेसची सांगड घालण्याचा प्रयत्न करतोय मित्रा. आय एम नॉट वन ऑफ द फिटेस्ट ॲक्टर्स इन मराठी, पण आय वॉन्ट टू बी वन ऑफ द फिटेस्ट ॲक्टर्स इन मराठी. मी वजन कमी करायला सुरुवात केली आणि माझी अशी अपेक्षा आहे की या वर्षाच्या अखेरपर्यंत मी चांगला फिट लुक मध्ये तुमच्या समोर येऊ शकेन अँड आय एम वर्किंग ऑन इट. स्वप्नील, मगाचपासून तू वर्षाच्या अखेरपर्यंत वर्षाच्या अखेरपर्यंत जोरदार काहीतरी दिवाळी बंपर धमाका आम्हाला पाहायला मिळणार आहे असं आम्हाला नक्की वाटतंय. पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. घेऊया एक छोटासा ब्रेक. स्वप्नील सोबत पुन्हा बोलणार आहोत. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपण दिलखुलास गप्पा मारत आहोत स्वप्नील जोशी यांच्याशी. स्वप्नील, खूप आता फोन आलेले आहेत, पण मला आता बोलायचं आहे आता. आणि महत्वाचा प्रश्न जो सगळ्यांच्याच मनात आहे, मुंबई पुणे मुंबई 2, तर त्याबद्दल आता आम्हाला काहीतरी सांग. आम्ही फोटो पाहून पाहून आता उत्सुकता वाढलेली आहे आमची. काय सांगू, मुंबई पुणे मुंबई 2 लग्नाला यायचंच शूटिंग सुरू झालेलं आहे आणि खूप ब्रिलियंट चांगल्या पद्धतीने आम्ही शूट करतोय. इनफॅक्ट मी आत्ता इंटरव्ह्यूलाही त्या शूटिंगमधनंच आलो आहे. शूटिंग इज गोइंग ऑन. मुंबईत शूटिंग सुरू आहे, पुण्यात शूटिंग सुरू आहे, काही अन्य ठिकाणी शूटिंग चालू होणार आहे, होत आहे, झालं आहे. फॉर एव्हरीबडी आस्किंग, मुंबई पुणे मुंबई येत्या 12 नोव्हेंबरला तुमच्या भेटीला येतोय दिवाळीच्या मुहूर्तावर. त्याची अनाउन्समेंट ऑलरेडी प्रिंट माध्यमातून झाली, पण टेलिव्हिजनवर मी पहिल्यांदा सांगतोय की 12 नोव्हेंबरला MPM 2. सगळ्या प्रेक्षकांना मला सांगायचं आहे की स्वप्नील जोशी यांनी आज डेट अनाऊन्स केलेली आहे इकडे IBN लोकमतच्या माध्यमातून. 12 नोव्हेंबरला मुंबई पुणे मुंबई 2 येतोय, तेव्हा या तारखेची आपण वाट बघणार आहोत सगळेच. ऍब्सोल्युटली. आणि तू, मुक्ता, सतीश, ही सगळी जी टीम आहे तुमची खूप भन्नाट आहे, खूप रॉकिंग आहे. इतकी मध्ये वर्ष गेली पण ती उत्सुकता कायम आहे. आता हे शूटिंग कसं आहे, काय म्हणजे खूप काय एक्साइटमेंट असणार आहे? खूप भारी आहे, खूप एक्साइटमेंट आहे. कारण एकतर मीरा एंटरटेनमेंट ज्यांनी पहिला सिनेमा निर्माण केला तेच निर्माते आहेत, त्याबरोबर संजय छाबरिया जोडले गेलेत आणि एव्हरेस्टचे. सो आय थिंक इट्स अ व्हेरी लिगल कॉम्बिनेशन ऑन द प्रोडक्शन फ्रंट. आणि क्रिएटिव्हली म्हणशील तर सतीशचं ब्रेनचाइल्ड होतं MPM 2 पण सतीशचं ब्रेनचाइल्ड आहे. अर्थात मी आणि मुक्ता आहोत, पण या व्यतिरिक्त अनेक परत सरप्राइजेस आहेत आणि ती हळूहळूच उलगडणार आहेत. आणि त्याची मजाही MPM मधलं एक वाक्य होतं की हल्ली नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम आहे की आपण ती उलगडूच देत नाही, आपण शेवट आधी वाचतो आणि मग म्हणतो की पुस्तक बरं नव्हतं. सो तसं मी करणार नाहीये, हळूहळूच ती उलगडायला लागणार आहे आणि आपण ती हळूहळू ऐकणार आहोत. आपल्याला कळणार आहे की अरे हा पण आहे, आईला ह्या पण आहेत, अच्छा अरे ही पण आहे. सो वो सब धीरे धीरे प्रोसेस सुरू होगा. पण 12 नोव्हेंबरला यंदाची दिवाळीच्या मुहूर्तावर हे लग्न होणार. दिवाळी लग्नाला यायचं आतषबाजी होणार आहे असं. हो, इतकं नक्कीच सांगेन की MPMच्या ज्या व्हॅल्यूज आहेत, मुंबई पण मुंबईशी ज्यासाठी लोक असोसिएट होतात की प्रेम, फील गुड फॅक्टर, व्हेरी गुड फील गुड फिल्म आणि एक ॲब्सोल्युटली एक्स फॅक्टर जो माझ्या मुक्ताच्या केमिस्ट्रीचाही आहे, सतीशच्या डिरेक्शनचा आहे, लिखाणाचा आहे, त्या सगळ्या गोष्टी परत एकदा जुळून आल्यात. इतकं मी टेक्निशियन म्हणून शूटिंग करताना मी अनुभवतोय म्हणून मी तुम्हाला नक्की हमी देऊ शकतो की जितकं प्रेम तुम्ही त्या सिनेमावर केलं तितकंच प्रेमात पाडणारा हा सिनेमा निर्विवाद बनतोय असं मी आवर्जून सांगतो. क्या बात आहे. सर्वजण खरंच प्रेमाने वाट बघत आहेत मुंबई पुणे मुंबई 2 ची. आणि 2015 ही तुझ्यासाठी खूप रॉकिंग जावं अशी आम्ही आशा करतो. थँक्यू सो मच स्वप्नील, आज खूप वेळात वेळ काढून तू इथे आमच्या सोबत आलास. थँक्यू निलिमा, अँड ऑलवेज अ प्लेजर येऊन तुझ्याबरोबर गप्पा मारणं, कारण यू आर ऑल्सो व्हेरी डिअर फ्रेंड आणि
तू आमची मैत्रीण आहेस आणि इट्स ऑलवेज अ प्लेजर कमिंग टू युअर स्टुडिओ अँड थँक्यू IBN लोकमत फॉर दी ऑपॉर्च्युनिटी की तुमच्या निमित्ताने मी या सगळ्यांशी गप्पा मारू शकलो, या सगळ्यांबरोबर इंटरॅक्ट करू शकलो. सो थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच. सेलिब्रिटी टॉक टाईम मध्ये आज इथेच थांबणार आहोत. पाहत रहा IBN लोकमत.